नमस्कार मित्रांनो, शासनाकडून एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना सध्या राबवली जात आहे। ही योजना बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवली जात आहे। या योजनेचे नाव आहे गृह उपयोगी वस्तू संच योजना किंवा भांडी संच योजना। या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घरातील उपयोगी वस्तूंचा संच मिळत आहे। तसेच बांधकाम कामासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तूंची पेटी सुद्धा मिळत आहे। या पेट्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना मिळाल्या सुद्धा असतील, कारण की सध्या बांधकाम कामगार योजनेचा म्हणजेच गृह उपयोगी वस्तूंचा लाभ तसेच या पेट्या लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत। या गृह उपयोगी वस्तू तसेच पेटी या योजनेअंतर्गत अगदी मोफत मिळणार आहे। या वस्तू तसेच ही पेटी घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही। या गृह उपयोगी वस्तूंच्या संचामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 17 वस्तू असतात व या वस्तूंचे 30 नग असतात। तर मित्रांनो, या कोणकोणत्या वस्तू आहेत तसेच या योजनेचा लाभ तुम्हाला अजून मिळाला नसेल तर तुम्ही या वस्तूंचा किंवा या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात, तसेच या योजनेची सविस्तरपणे माहिती आज आपण शासनाच्या एका GR मधून जाणून घेणार आहोत। तर जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण या ठिकाणी गृह उपयोगी संचातील वस्तू या कोणकोणत्या आहेत याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गृह उपयोगी संचातील वस्तू या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी समोर त्यांचे किती नग आहेत हे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर पहा मित्रांनो, वस्तू कोणकोणत्या आहेत तर यामध्ये ताट आहेत 4 नग मध्ये, वाट्या आहेत 8 नग, त्याच्यानंतर पाण्याचे ग्लास हे या ठिकाणी 4 नग आहेत, त्याच्यानंतर पातेले झाकणसह 1 नग, पातेले झाकणसह 1 नग, त्याच्यानंतर पातेले झाकणसह 1 नग, असे पातेले 3 प्रकारचे आहेत मित्रांनो 1 नगामध्ये। त्याच्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता या ठिकाणी 1 नग, त्याच्यानंतर मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग, त्याच्यानंतर पाण्याचा जग 2 लिटरचा या ठिकाणी 1 नग मध्ये आहे, त्याच्यानंतर मसालाचा डबा 7 भाग या ठिकाणी 1 नग मध्ये आहे, त्याच्यानंतर डबा झाकणासह 14 इंची या ठिकाणी 1 नग मध्ये आहे, त्याच्यानंतर डबा झाकणसह 16 इंची या ठिकाणी 1 नग मध्ये आहे, त्याच्यानंतर डबा झाकणसह 18 इंची या ठिकाणी 1 नग आहे, त्याच्यानंतर परात या ठिकाणी 1 नग आहे, त्याच्यानंतर प्रेशर कुकर मित्रांनो या ठिकाणी 5 लिटरचा 1 नग मध्ये आहे, तो पण स्टीलचा आहे, त्याच्यानंतर कढई ही स्टीलची 1 नग मध्ये, आणि त्याच्यानंतर मित्रांनो स्टीलची टाकी मोठी झाकणसह व वगराळासह 1 नग आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी 17 वस्तू आहेत मित्रांनो, आणि या 17 वस्तू या 30 नग मध्ये आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी 30 नग मध्ये या 17 वस्तू तुम्हाला या ठिकाणी या योजनेअंतर्गत मिळणार आहेत। तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की या योजनेचा लाभ हा कशा प्रकारे घ्यायचा आहे, तसेच या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत आणि कोण कोण या योजनेचा लाभ हा घेऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी शासन निर्णय काढून लाभार्थ्यांसाठी गृह उपयोगी वस्तू संच वितरण योजनेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृह उपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबतचा हा GR आहे मित्रांनो। हा GR 18 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी शासन निर्णय मध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृह उपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी योजनेच्या अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील। नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी ही सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृह उपयोगी वस्तू संच पुरवण्यात येतील। म्हणजेच मित्रांनो, या योजनेचा लाभ हा तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता हे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची अट आहे जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, योजनेचे समन्वय अधिकारी म्हणजेच नोडल अधिकारी हे राहतील। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे की गृह उपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी ही सक्रिय आहे यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे हे अनिवार्य राहील। त्याच्यानंतर गृह उपयोगी वस्तू संच वितरणाकरिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबिर म्हणजेच कॅम्प आयोजित करण्यात येतील। त्याच्यानंतर गृह उपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही
मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. पुरवठ्याचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार मंडळास राहतील. त्याच्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेसाठी येणारा सर्व खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीमधून भागविण्यात यावा. तर अशा प्रकारे मित्रांनो आता या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच योजना ही राबवण्यात येत आहे आणि या वस्तूंमध्ये 17 वस्तू आहेत, ज्यामध्ये 30 नग आहेत. तर या वस्तू या ठिकाणी बांधकाम कामगारांना दिल्या जाणार आहेत. तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.